श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सीतारामाय नमः। श्री हनुमंताय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। राघवं रामचंद्रं च रावणारी रमापतिं राजीवलोचनं रामं तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियबुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमः पार्वतीपति हर 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 महादेव। ओम शांति शांति शांति। आपला प्रवचनाचा विषय आहे हनुमंत कथा। या अगोदरच्या सत्रामध्ये आपण काय पाहिलं त्याचं थोडं सिंहावलोकन करू। या अगोदरच्या सत्रामध्ये आपण विस्तारानं वाली आणि श्रीरामाची संवाद जो झाला, वाली आणि श्रीरामामध्ये जो संवाद झाला त्याचा विस्तारानं आपण चर्चा केलेली आहे। वाली वेगवेगळे तर्क देऊन श्रीरामाला सांगतो की हे श्रीरामा, तू मला का मारलंस, अधर्माने का मारलंस। आणि श्रीराम ते वाली जे जे प्रश्न उभे करतो त्या सर्वाचं उत्तर देतात। आणि आपण पाहिलं की श्रीराम काय म्हणतात, हे वाली, मी तुला मारलेलं नाही, मी तुला दंड दिलेला आहे। एक राजाचा प्रतिनिधी म्हणून मी तुला दंड दिलेला आहे। ही आपण चर्चा सविस्तरपणे आपण गेल्या सत्रामध्ये पाहिली। हे सविस्तर चर्चा करण्याचा उद्देश हा होता की आपण प्रचलित आहे आणि जनमानसामध्ये बोललं जातं की श्रीरामाने वालीला अधर्माने मारलेला आहे, त्याच्यावर युद्ध करायला पाहिजे होतं आणि युद्ध करून वालीला मारायला पाहिजे होतं। अशा प्रकारची चर्चा जनमानसात होते। आधुनिक साहित्यकार पण याबद्दल चर्चा करतात आणि रामाला दोष देतात। त्याचं खंडन करण्यासाठी सविस्तरपणे आपण वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन आपण त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे। आणि श्रीराम सांगतात, हे वाली, मी तुला दंड दिलेला आहे, मारलेलं नाही। अशा प्रकारची आपण चर्चा वाल्मिकी रामायणाच्या आधाराने आपण पाहिली। आता समजा आपण दुसऱ्या दृष्टिकोनातून थोडा विचार करू। दुसऱ्या दृष्टिकोनातून आपण विचार करू। आता समजा आपण रामचंद्र प्रभू जे आहेत ते समजा आपण राजकुमार मानले, राजाचा मुलगा राजकुमार असं आपण गृहीत धरलं। आणि त्या दृष्टिकोनात आपण विचार करू, श्रीराम हे देव नाहीत, परमात्मा नाहीत, हे नुसते राजकुमार आहेत असा आपण विचार करू। आणि त्या दृष्टिकोनातून पाहू तरीसुद्धा श्रीराम हे बरोबर होते। राजाचा धर्म आहे किंवा राजाच्या प्रतिनिधीचा धर्म आहे की दोषी व्यक्तीला दंड देणे आणि दंड हे जे शास्त्राने सांगितलेलं आहे त्याप्रमाणे देणे आणि दंड देण्याचा अधिकार आणि कसा द्यावा
तो राजाला असतो. हे समजा आपण श्रीराम हे राजकुमार होते या दृष्टिकोनातून पाहिलं तरी श्रीराम बरोबर आहे. दुसरा दृष्टिकोन आपण पाहू, श्रीराम हे परमात्मा आहेत, हे भगवान आहेत असं जर मानलं तर मग काय हो, परमात्मा जे आहेत, भगवान आहेत, ते सर्वांना समान असतात. ही प्रजा जी आहे, जेवढे जीवजंतू आहेत ती परमात्म्याचे अंश आहेत आणि परमात्मा पिता आहेत. मग पिता आपल्या मुलाबरोबर कसं अन्याय करतो? अन्याय करू शकत नाही. एक पिता आपल्या एका मुलाबरोबर अन्याय करू शकत नाही. हां, एवढं करू शकतो की मुलगा जर वाईट मार्गाला लागला, तो चांगलं वागत नाही, तर एक प्रकारचं त्याला ताळ्यावर आणण्यासाठी, सरळ मार्गावरती आणण्यासाठी त्याला अगोदर सांगण्याचा प्रयत्न करतो. जर सांगून जरी ऐकत नसेल तर मग एखादी थोडीशी शिक्षा देतो. हा पिता करतो. याचा अर्थ असा नाही आहे की पितानी त्या मुलावरती अन्याय केलेला आहे. म्हणजे श्रीराम प्रभू जरी आपण समजलं की हे परमात्मा आहेत, तर परमात्मा हे पार्शलिटी करत नाहीत, कुणावरती अन्याय करत नाहीत. सर्व मुले, सर्व प्रजा किंवा सर्व जीवजंतू हो त्यांचीच आहे, तेच पिता आहेत. मग पिता आपल्या पुत्रावरती अन्याय करत नाही. त्याप्रमाणे श्रीरामनी जे वालीला दंड दिलेला आहे, तो वाली दुष्ट वागत होता, त्याला ताळ्यावरती आणण्यासाठी, त्याला सन्मार्गावरती आणण्यासाठी आणि तिची गती सन्मार्गाने होई, त्याची नंतरचं जे आयुष्य आहे किंवा दुसरा जन्म आहे तो चांगल्या योनीत जन्म घ्यावा, या उद्देशाने श्रीरामचंद्र प्रभूंनी त्याला शिक्षा केलेली आहे. अशा प्रकारे दोन्ही दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर श्रीरामचंद्र प्रभू बरोबर आहेत. ही जी आपण चर्चा किंवा आधुनिक साहित्यकार हे श्रीरामाला दोष देतात, हे काही बरोबर नाही आहे. आणखीन एक आहे पहा, पुढे ज्यावेळेस सीतेला रावणाबरोबर युद्ध होतं, सीतेला सोडून आणतात, राज्यकारभार चालू करतात, त्यावेळेस सीतेला आपण रामचंद्र प्रभू वनात पाठवतात. त्यावेळेस पण काही साहित्यकार दोष देतात की श्रीरामाने सीतेवरती अन्याय केला. ज्यावेळेस ती कथा येईल त्यावेळेस आपण त्याच्यावरती चर्चा करू की त्यावेळेस पण श्रीरामचंद्र प्रभू कसे बरोबर होते. आणखीन एक पाहिलं की गेल्या सत्रामध्ये वालीला मरण अवस्थेमध्ये उपरती झाली. ज्यावेळेस मरणाच्या दारात होता त्यावेळेस त्याला उपरती झाली. याचा अर्थ असा होतो की मनुष्य आहे, ठोकर खाल्ल्याशिवाय अक्कल येत नाही असं म्हणतात बघ, तशा प्रकारची गत आहे. मनुष्याने नेहमी कोणाच तरी सल्ला घ्यावा. जीवन जगत असताना, संसारामध्ये वागत असताना मनुष्याने कोणाच तरी सल्ला घ्यावा, फक्त आपल्या मनाप्रमाणे करू नये, नाही तो अधोगती होते. वाली हा कुणाचंच ऐकत नव्हता, म्हणून वालीची अधोगती झाली. तर सल्ला हा फार महत्त्वाचा असतो, कोणाच तरी ऐकायला पाहिजे. मग कोणी असू शकतो की आपले गुरु असू शकतात, माता पिता असू शकते, बंधू भगिनी असू शकते, किंवा मित्र असू शकते, किंवा पत्नी पण असू शकते. कोणीतरी कोणाच तरी मनुष्याने ऐकायला पाहिजे आणि त्याच्या सल्ल्याप्रमाणे वागायला पाहिजे. हा सल्ला फार महत्त्वाचा असतो. भगवंत काय प्रत्यक्ष येऊन तुम्हाला सांगत नाहीत, परंतु कोणाच्या तरी माध्यमातून ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून सल्ला कोणाच तरी घ्यावा, कोणीतरी आपला एक इष्ट असावं, त्याच्या सल्ल्याप्रमाणे आपण वागावं. पराजय, हार हे फेल्युअर आहे, हे मनुष्याला फार मोठी शिकवण देतो. चुकीमधून जेव्हा मनुष्य शिकतो ते शिक्षण पक्कं असतं. मनुष्याचे शिक्षणाचे वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु स्वतःच्या अनुभवातून, स्वतःच्या चुकीमधून जेव्हा आपल्याला ज्ञान मिळतं ते पक्कं असतं. इथे एक थोडं उदाहरण मी माझं स्वतःचं सांगतो. मुंबईहून
ज्यावेळेस आम्ही पुण्यामध्ये आलो त्यावेळेस पुण्याची जास्त माहिती नव्हती आणि रस्ते जास्त माहिती नव्हते आणि कार चालवत असताना, गाडी चालवत असताना 1-2 ठिकाणी मी चुकलो, तर दुसऱ्याच रस्त्याने गेलो आणि नंतर मग विचारत विचारत ज्या ठिकाणी जायचं होतं तिकडे गेलो मी. परंतु ही जी जागा चुकलो किंवा दुसऱ्या रस्त्याने गेलो, हे माझ्या पक्कं लक्षात आहे. म्हणजे याचा अर्थ असा, मी सांगायचा उद्देश काय आहे की चूक किंवा हार, पराजय मनुष्याला मोठं शिक्षण देतं, मोठं शिकवण देते आणि पराभवातून हार झाल्यानंतर जे ज्ञान मिळतं, जे शिकवण मिळते ती पक्की होते. तर नुकसान झालं तर जास्त आपण विचार करू नये, त्याच्यातून काय शिकता यावं, काय शिकू शकतो याचा आपण विचार करावा. नुकसान झाल्यानंतर मनुष्याला काय होतं, त्यावेळेस वालीला उपरती झाली आणि त्यावेळेस रामचंद्र प्रभूमध्ये परमात्मा दिसू लागले. आपलं पण तसंच आहे. आपण ज्यावेळेस नुकसान झालं, आपल्याला काहीतरी नुकसान झालं, कुण्या व्यवहारामध्ये नुकसान म्हणा, आणखीन कशामध्ये नुकसान झालं, त्यावेळेस आपल्याला देव आठवतो. मग मनुष्य काय करतो, पूजा पाठ हिच्या मागे लागतो. किंवा एखादा रोग झाला, मग देवाचा नवस. अगोदर देवाची पूजा करत नव्हता, परंतु असाध्य रोग झाल्यानंतर मनुष्य देवाकडे वळतो, भक्तीकडे वळतो. बरेच उदाहरणं मी पाहिलेले आहेत की अगोदर देवाची पूजा पण करत नव्हते, देवाला नमस्कार पण करत नव्हते, परंतु असाध्य रोग झाल्यानंतर की ते देवदेव करू लागले, पूजा करू लागले, नवस सायास करू लागले. ते जर अगोदरपासून केलं तर भक्ती मार्गाला लागलं तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तो रोग होणार नाही. रोग तर होतोच. जे आपलं कर्म असतं, संचित कर्म असतं, ते कर्म जे आपण केलेलं असतं या जन्मामध्ये किंवा अगोदरच्या जन्मामध्ये, त्या संचित कर्मानुसार आपल्याला तो रोग होतो किंवा ते पराजय होतो, ते हार होते. परंतु भगवंताची भक्ती केल्याने काय होतं की एक प्रकारची मानसिकता तयार होते आणि त्या प्रसंगाला, त्या रोगाला धीरानं घेण्याची किंवा त्यांना सामोरं जाण्याची एक प्रकारची ताकद तयार होते, मानसिक तयार होते. तर भक्तीचा हा फायदा आहे. असं समजू नये की मी देवदेव केलो, भक्ती केलो की मला रोग होणार नाही किंवा मला त्रास होणार नाही, माझं नुकसान होणार नाही. नुकसान, त्रास, हे जय पराजय हे आपल्या कर्मानुसार आहे. भगवंतसुद्धा श्रीकृष्ण महाराज काय सांगतात, श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये ते सांगतात की बाबा, मी जे काही करतो, मी कुणाचं वाईट करत नाही किंवा कुणाचं चांगलं पण करत नाही. तुझे कर्म, ते अर्जुनाला सांगतात, तुझे कर्मच तुला वाईट कर्म करायला लावतात किंवा चांगलं कर्म करायला लावतात. आणि पाप पण किंवा पुण्य पण हे तुझ्या अगोदर या जन्मात केलेल्या कर्मानुसार किंवा अगोदरच्या जन्मात केलेल्या कर्मानुसार संचित ज्याला म्हणतं त्याप्रमाणे तुझा जय पराजय होत असतं. तर तू वाईट मानून घेऊ नको असं श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला सांगतात. स्वतःचे कर्मच बरे वाईट पाप पुण्य हे स्वतःवरतीच अवलंबून आहेत. त्याला संचित पण म्हणतो, कर्म म्हणतात, कोणी प्रारब्ध म्हणतात. आणि वाल्मिक ऋषी काय आपल्या रामायणामध्ये त्याला नियती पण म्हणतात. आता मला इथे एक उदाहरण आठवलं. समजा आपण कित्येक वेळेस म्हणतो की काही वाईट झालं की देवानं माझं वाईट केलं, अशी सहसा समज असते लोकांची. मी एवढं चांगला वागणारा मनुष्य आहे तरीसुद्धा देवाने माझं वाईट केलं. मी कुणाचं वाईट केलं नव्हतं तरीसुद्धा देवाने माझं वाईट केलं. आता वाईट केलं हिच्यावरती
एक मला उदाहरण आठवलं. एक मुसलमान होता आणि आपल्याला माहीत आहे की मुसलमान हे नमाज पढतात. तो मुसलमान दिवसातून 5 वेळेस नमाज पढायचा आणि तो नमाज त्याची वेळ ठरलेली असायची आणि जागासुद्धा ठरलेली होती एकाच ठिकाणी आणि बरोबर वेळेप्रमाणे तो नमाज पढायचा. तो मस्जिदमध्ये जाऊन नमाज पढत नव्हता. तिची एक ठरलेली जागा होती, त्याच जागेवर तो जायचा, त्याच वेळेला जायचा आणि दिवसातून 5 वेळेस तो नमाज पढायचा. मग बाकीचे मुसलमान त्यांना म्हणायचे, अरे मस्जिदमध्ये येऊन नमाज पढ. तर नाही म्हणे, माझी इथं ठरलेली जागा आहे, या जागेमध्ये मी नमाज पढतो. असे बरेच वर्ष झाले. बरेच वर्ष तो निस्वार्थ भावनेने नमाज पढत असे. मग एक वेळेस आकाशवाणी झाली. काय आकाशवाणी झाली की हे बघ, तुझा नमाज जो आहे कबूल नाही, कबूल नाही, कबूल नाही, अशी आकाशवाणी झाली. म्हणजे हा मुसलमान जो नमाज पढत होता, आकाशवाणी म्हणाले की तू जे नमाज पढतोस ते कबूल नाही. आकाशवाणीने 3 वेळेस सांगितलं, कबूल नाही, कबूल नाही, कबूल नाही. मग दुसरे मुसलमान लोक त्या मुसलमानाला म्हणू लागले, बघ म्हणे, एवढं तू नमाज पढतोस, तुला सांगितलं की मस्जिदमध्ये येऊन नमाज पढ, तरीसुद्धा तू मस्जिदमध्ये न येता इकडेच नमाज पढला, तुझा नमाज कबूल झालेला नाही, मग तुझं हे नमाज व्यर्थ केला. असं म्हटल्यानंतर मग तिच्या अगोदर काय झालं, तो मुसलमान नाचायला चालू केला, नाचू लागला. ज्यावेळेस आकाशवाणी झाली की तुझा नमाज कबूल नाही, त्यावेळेस तो नाचू लागला. मग सर्वांना वाटलं की याला वेड लागलं काय, इतके वर्ष तो नमाज पढत होता परंतु कबूल नाही म्हटल्यानंतर याला वेड लागलं काय. असं तो बाकीचे मुसलमान म्हणू लागले. पण तो हा मुसलमान जो आहे तो नाचू लागला. मग काही वेळानंतर त्याला विचारलं, अरे म्हणलं, का नाचतोस तू, वर का नाचतोस. मग त्याने सांगितलं, उत्तर दिलं, लक्ष देऊ नाही का. तो काय म्हणाला, बघा म्हणे, माझा नमाज कबूल नाही, असं आकाशवाणी म्हणाली, म्हणजे अल्लाह म्हणाला. म्हणजे याचा अर्थ काय झाला की माझा नमाज कबूल नाही, याचा अर्थ असा की तो अल्लाह माझ्याकडे पाहत होता, त्याचं लक्ष माझ्यावरती होतं. तो मुसलमान काय म्हणतो बघा, लक्षात येतं आहे ना, की कबूल नाही म्हणण्यासाठी तरी सुद्धा अल्लाहला माझ्याकडे पाहावं लागलं. ही काय कमी गोष्ट आहे का. एवढ्या लाखो करोडो अब्जावधी मुसलमान आहेत, तिच्यामध्ये त्यांनी माझ्याकडे पाहिलं याचा, आणि मग म्हणाले की तुझा नमाज कबूल नाही, याचा अर्थ की ते माझ्याकडे पाहत होते. एवढंच माझ्यासाठी पुरं आहे. अल्लाह माझ्याकडे पाहिला म्हणून मी नाचतोय म्हणे. कबूल हो न हो, पण तो अल्लाहने तर माझ्याकडे पाहिलं. तशा प्रकारे आपण म्हणतो देवानं माझं वाटोळं केलं. अरे वाटोळं करण्यासाठी तुझ्याकडे पाहावंच लागेल ना देवाला. मग याचा अर्थ काय, देवाचं तुझ्यावरती लक्ष आहे. एवढ्या करोडो अब्ज लोकांमध्ये देव तुझ्याकडे पाहतो, याचा अर्थ का होतो, त्याची काहीतरी श्रद्धा आहे. देवाची पण तुझ्यावरती श्रद्धा आहे म्हणून तो तुझ्याकडे पाहतो. वाटोळं करण्यासाठी तरी कमीत कमी पाहावं लागेल. याचा अर्थ असा होतो की देव जे करतो, भगवान जे करतात की आपल्या भल्यासाठी करतात. कधी कधी आपल्याला वाटतं की आपलं वाईट झालं, परंतु ते आपल्याला सन्मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतात. तर आणि जे काय होतं की भगवद्गीतेप्रमाणे कर्मच आपल्याला सर्वाचं मूळ आहे. जे काही आपण कर्म करतो त्याच्यानं पाप होतं किंवा पुण्य होतं आणि तेच संचित म्हणून पुढच्या जन्मामध्ये येत असतं. म्हणजे कर्मच मुख्य आहे. कर्माला भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांनी फार महत्त्व दिलेलं आहे. आणि आपलंच कर्म हे या जन्मामध्ये किंवा पुढच्या जन्मामध्ये ते प्रारब्ध म्हणा किंवा नियती म्हणा किंवा संचित म्हणा,
अशा प्रकारे पुढच्या जन्मामध्ये किंवा या जन्मामध्ये येत असतं. वाल्मिकी ऋषींनी याला नियती असं म्हणलेलं आहे आणि ही नियती फार बलवान असते. कोणीही या नियतीला ओलांडू शकत नाही की तिला हरवू शकत नाही. कोणी त्याला काळ पण म्हणू शकतात, कोणी भगवंताची माया म्हणू शकतात. आता आपण थोडं रामायणाचा थोडा विचार करू. आता श्रीराम वनवासाला गेले. आता याच्यामध्ये श्रीरामाची जर आपण पाहिलं, श्रीरामाची काय तिच्यामध्ये चूक होती, त्याने असं या जन्मामध्ये का वाईट केलं होतं कुणाचं, की त्यांना वनवास भोगावा लागला. म्हणजे याचा अर्थ असा होतो की एक कथा येते हिच्या अगोदर, रामजन्माच्या अगोदर नारदाची आणि श्रीरामाची एक कथा आहे. ती मोठी कथा आहे, ती आता इथे काय सांगत नाही. आणि नारदाने विष्णूला शाप दिला होता की तुला मानव व्हावं लागेल आणि तुझी पत्नी चा विरह होईल, अशा प्रकारचा शाप नारदाने दिलेला होता. ती एक कथा आहे अगोदर. सांगायचा उद्देश हा की भगवंताला सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही. आता सीतामातेचा काय दोष होता हो? तिनं काय असं केलं होतं की तिला रावणाने चोरून घेऊन जावं किंवा पळवून घेऊन जावं. आणि हे झालं तर झालं, आणखीन श्रीरामाने पण तिला नंतर गरोदर अवस्थेमध्ये सुद्धा तिला वनात सोडून यावं. म्हणजे याचा अर्थ काय की प्रारब्ध, प्रत्येकाचं प्रारब्ध फार मोठं असतं. अच्छा, तर आणखीन एक पाहू. राजा दशरथ एवढे महान होते, एवढे न्यायी होते, एवढे प्रतापी होते आणि त्यांनासुद्धा ते एवढे पराक्रमी होते की जेव्हा ते स्वर्गात जात असत त्यावेळेस इंद्र आपल्या बाजूला बसून घेत असत. एवढे ते पराक्रमी होते, एवढे ते न्यायी होते, एवढे ते चांगले वागणारे होते. मग अशा दशरथ महाराजांना त्या रात्री त्यांची बुद्धी का फिरावी आणि एवढा मोठा निर्णय घेण्याचं, म्हणजे कैकेयीने जो वर मागितला तो वर त्यांनी ऐकून घ्यावा. आणि म्हणजे आपण म्हणतो बघा, बायकोला वश झालं असं मोठ्या भाषेत म्हणतो, तसं ते कैकेयीला का वश झाले आणि कैकेयीचं का ऐकले? त्यांना का राजनीती समजत नव्हती का? त्यांना रामाचा काही अपराध वाटत होता का? नाही. एवढे दशरथ महाराज न्यायी होते, एवढे हुशार होते, एवढे पराक्रमी होते, परंतु त्यांच्या बुद्धीमध्ये त्या रात्री फेर झाला. कारण काय? ते कैकेयीचं काय ऐकले? ते कैकेयीला सांगू शकले असते की मी तुझं ऐकणार नाही, राजधर्म आहे, मी वचन अगोदरच दिलेलं आहे, ते अगोदर वचन पुरं करतो. त्यांनी वचन दिलं होतं अगोदर की मी उद्याच्या दिवशी रामचंद्र प्रभूला गादीवरती बसवतो, राज्याभिषेक त्यांचा होणार आहे, हे अगोदर वचन दिलं होतं. ते म्हणू शकले असते दशरथ महाराज की हे बघ, तुला वचन दिलेलं आहे ना, हे आणखी हे नंतरचं आहे, तिच्या अगोदर काय, मी अगोदर वचन दिलेलं आहे, वशिष्ठ गुरुच्या समोर मी सांगितलेलं आहे, मी ते अगोदर पुरं करतो, मग नंतर मग तुझं ऐकतो, हे म्हणू शकले असते. परंतु त्यांची मती भ्रष्ट झाली. आणि त्याच याच्यामागे काय, हे एक प्रारब्धच म्हणावं लागेल, एक नियतीच म्हणावं लागेल. तशाच प्रकारे कैकेयी माता एवढी रामावरती प्रेम करणारी होती, एवढे श्रीरामावरती प्रेम करणारी होती की ती भरतावरती सुद्धा प्रेम करत नव्हती. तिच्यापेक्षा जास्त प्रेम श्रीरामावरती करत होती. मग ती एका आपल्या दासीचं ऐकून, एक राणी, एका मोठ्या साम्राज्याची राणी, ती असे एका छोट्या दासीचं ऐकून ती असा निर्णय कसे घेईल? आणि तीही जिच्यावरती आपलं अतोनात प्रेम आहे, त्या प्रेम असणाऱ्या श्रीरामाला ती वनवासाला कसं पाठवेल? एके वेळेस मानू शकतो की आपण की भरताला राज्य मिळावं, ठीक आहे, माता आहे, मातृप्रेम आहे, ते एका वेळेस समजू शकतं. पण तो श्रीरामाला वनात पाठवण्याचा निर्णय तिनं का घ्यावा? आणि ती आपल्या दासीचं कसं ऐकावं?
हे हे याला प्रारब्ध म्हणतात. हीच नियती आहे. श्री वाल्मिकी अशा बऱ्याच गोष्टी रामायणामध्ये आपल्याला बघायला मिळतात की की नियती किती बलवान आहे. हे हे थोडक्यात आपण पाहिलं की अगोदरच्या सत्रामध्ये वाली आणि श्रीरामाचा जो संवाद आहे तो विस्ताराने सांगण्याचा माझा उद्देश तो होता की आपण श्रीरामाला दोष देतो ते बरोबर नाही आहे. आता पुढे काय होतं, वाली वारलेला आहे. आता सुग्रीवाला राज्याभिषेक करायचा आहे. श्रीरामचंद्र प्रभू तरी कोण्या राजधानीमध्ये किंवा नगरामध्ये प्रवेश करत नाहीत. तर ते लक्ष्मणाला सांगतात, हे लक्ष्मणा तू जा म्हणे, सुग्रीवाला घेऊन जा, किष्किंधा नगरीत जा आणि सुग्रीवाला राज्याभिषेक कर आणि अंगद जो आहे वालीपुत्र त्याला युवराज पदावरती बसव. अशा प्रकारची सूचना श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मणाला सांगतात. त्याप्रमाणे लक्ष्मण, सुग्रीव, हनुमंत, बाकी इतर वानरा घेऊन किष्किंधा नगरीमध्ये जातात आणि सुग्रीवाचा राज्याभिषेक होतो. अंगदाला युवराजपद दिलं जातं. अशा प्रकारचा सोहळा पार झाल्यानंतर सुग्रीव श्रीरामचंद्र प्रभूला भेटायला येतात, म्हणजे वार्ता सांगायला येतात आणि श्रीरामचंद्र प्रभू पण आनंद व्यक्त करतात. आणि श्रीराम प्रभू सुग्रीवाला एक सल्ला देतात. हा सल्ला फार महत्त्वाचा आहे. ते काय म्हणतात, तुलसीदास महाराज म्हणतात आणि श्रीरामचंद्र प्रभू सुग्रीवाला काय सांगतात, अंगद सहित करो तुम राजू, अंगद सहित करहु तुम राजू, सतत हृदय धरे हो मम काजू, सतत हृदय धरे हो मम काजू. याचा अर्थ असा की तू अंगदासहित राज्य कर. आता तुला राज्याभिषेक झालेला आहे, तू राजा झालेला आहेस, अंगदाबरोबर सर्व वानरांना घेऊन तू राज्य कर. परंतु माझं जे काम आहे, माझं जे कार्य आहे, सीता शोधण्याचं कार्य आहे, त्याला विसरू नको. ते हृदयात सतत ठेव, सतत हृदय धरेव. ते काम जे आहे, ते कार्य आहे, आपल्या सतत हृदयामध्ये असू दे, त्याचा विसर पडू देऊ नको. हे श्रीरामचंद्र प्रभू सुग्रीवाला सांगतात. सुग्रीव काय आहे, आपण पाहिलेल्याचा जीव आहे आणि रामचंद्र प्रभू परमात्मा आहे. मग हे परमात्मा आपल्या सर्व जीवांना सांगतात की हे सर्व बाबांनो, जीवांनो, की तुम्ही तुमचा संसार करा, तुमचं जे कर्तव्य आहे ते करा, संसार करा. जे काही तुमच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही काम जे ठरवलेलं आहे ते तुम्ही संसारामध्ये ते कार्य करा. परंतु मला विसरू नको, मला विसरू नको, माझं सतत स्मरण असावं, असं श्रीरामचंद्र प्रभू सुग्रीवाच्या माध्यमातून आपणा सर्वांना सांगतात की मनुष्याने संसार करावा, संसार करावा. जे आपल्याला कार्य आहे, आपलं कार्य आहे, कोणी नोकरी आहे, कोणी शेती करतो, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, आपल्या आपल्या धंद्याप्रमाणे, आपल्या आपल्या कामाप्रमाणे आपलं कार्य करीत राहावं, संसार करत राहावा. परंतु परमात्म्याला विसरू नये, परमात्माचं सतत स्मरण असावं. हे श्रीरामचंद्र प्रभू सुग्रीवालाच्या माध्यमातून आपणा सर्वांना सांगतात. अशा प्रकारे सुग्रीवाचा राज्याभिषेक होतो. मग सर्वजण, आता मग पावसाळा चालू होणार असतो, वर्षा ऋतू चालू होणार असतो. पावसाळ्यामध्ये काही सीतेचा शोध घेता येत नाही. मग ते काय म्हणतात सुग्रीवाला की तू जा म्हणे, आता तू राज्य कर. आम्ही पण आता जवळचा एक पर्वत आहे, प्रस्रावन पर्वत आहे, तिच्यावरती आम्ही थांबतो आणि पावसाळा संपल्यानंतर सीतेचा शोध घेण्याचं कार्य चालू होऊ. आता पहा, इथं तुलसीदास महाराज काय सांगतात. तुलसीदास महाराज काय म्हणतात, आपल्या एका
श्लोकामध्ये तुम उपकार सुग्रीवी केला, ते हनुमंताला संबोधन करून म्हणतात. हे हनुमंतासाठी आहे. हनुमान चालिसामध्ये एक चौपाई आहे. हनुमंताला ते म्हणतात, तुम उपकार सुग्रीवी कीना, राम मिलाए राजपद दीना. म्हणजे हे हनुमंता, हे गुरु, तुम्ही सुग्रीवावरती उपकार केलात. काय उपकार केलात? पहिला प्रथम तर श्रीरामाची भेट घडवून आणलात, आणि दुसरं म्हणजे राजा बनवला, तुम्ही राजपद दिना. हे अशा प्रकारे हनुमान चालिसामध्ये तुलसीदास महाराज म्हणतात, तुम उपकार सुग्रीवी कीना, राम मिलाए राजपद दीना. अशा प्रकारे सुग्रीवाचा राज्याभिषेक होतो. सुग्रीव किष्किंधा नगरीमध्ये राज्य करू लागतात. पावसाळा चालू होतो. पावसाळा संपल्यानंतर सीतेचा शोध घेण्याचं असं ठरलेलं असतं. आता इकडे काय होतं पहा, बरेच दिवसानंतर, बरेच कष्टानंतर, बऱ्याच वर्षानंतर सुग्रीवाला राज्य मिळालेलं असतं. आणि मग त्या राज्यामध्ये, त्या वैभवामध्ये तो श्रीरामाचं कार्य विसरून जातो. म्हणजे सीतेचा शोध घेण्याचा तो विसरून जातो, आणि ऐशाराम याचं जीवन जगत असतो. तर सर्वसामान्य पाहिलं पहा, एखादा गरीब मनुष्य आहे, एखादा कंगाल आहे, आणि त्याला समजा लॉटरी लागली, तो कसा राहतो? मग ती लॉटरी, तिची किंमत नसते त्या पैशाची, आणि त्या पैशाची तो पैसा अंधाधुंद खर्च करतो, ऐशारामामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. कारण गरिबीमुळं त्याला माहीत नसतं की ऐशाराम का असतं, आणि एकदम त्याला पैसा मिळाला की जसा तो वाहवत जातो. आता आणखीन एक इथं एक उदाहरण आठवलं. पुण्याची वाढ चौकडे होत आहे, चौबाजूने होत आहे, आणि पुण्याच्या शहराच्या आजूबाजूला जे शेती आहे त्या शेतीला भरपूर पैसे मिळतात, किंमत मिळते. मग काय झालं, जे शेतकरी होते आजूबाजूचे, पुण्याच्या आजूबाजूचे शेतकरी, त्याच्या जमिनी बिल्डर्स लोकांनी विकत घेतल्या, आणि त्या शेतकऱ्यांना करोडो रुपये मिळाले. काही शेतकरी असे होते की सकाळी भाजीपाला मंडईमध्ये नेऊन विकायचे, आणि जे पैसे मिळाले त्या पैशातून धान्य आणायचं, आणि ते धान्य वापरून आपला गुजारा करत होते. अशा प्रकारची गरीब परिस्थिती होती. तेच शेतकरी ह्या जमीन विकल्यामुळं करोडो रुपये पैसे त्यांच्याकडे आले. मग होतं काय, जो मनुष्य वर्षानुवर्ष गरिबीमध्ये घालवलेला असतो, त्यांना अचानक अशा प्रकारचा पैसे मिळतात. मग त्यावेळेस मनुष्य वाहवत जातो, आणि अशीच परिस्थिती झाली इथे. पुण्याच्या आजूबाजूचे जे लहान लहान शेतकरी होते, त्यांच्या जमिनी विकल्या गेल्या, करोडो रुपये मिळाले. मग हे करोडो रुपये पहिल्या प्रथम पाहिल्यामुळं या मुलांना माहीत नव्हतं, हे मुलं जे आहेत, मग कोणी मोठमोठ्या गाड्या घ्या, 50 लाखाची गाडी घे, 1 करोडची गाडी घे, यांनी असली गाडी घेतली, मी असली गाडी घेतो, हॉटेलचा खर्च, ऐशाराम, अशामध्ये एक 5-6 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये आलेला सर्व पैसा खर्चून गेला, आणि त्यांना आणखीन पूर्वीचीच परिस्थिती आली. इथे एक त्याला शब्दप्रयोग वापरला जातो, गुंठा मंत्री म्हणून अशा मुलांना शब्दप्रयोग केला जातो. म्हणजे सांगायचा उद्देश असा की तुम्ही पुष्कळ कष्ट भोगला, माहीत नव्हतं असं ऐशाराम ज्यावेळेस तुम्हाला मिळतं, त्यावेळेस मनुष्य जो आहे त्याच्यामध्ये गुरफटून जातो, आणि
तो सर्व आपलं जे काय कार्य आहे तो विसरून जातो. तशीच अवस्था सुग्रीवाची झालेली आहे. सुग्रीव आईसारामध्ये लोळत आहे. कित्येक वर्षाचा जे कष्ट आहे त्याला सोसावं लागलं होतं. भटकत होता, सगळ्या पृथ्वीवरती भटकत होता. त्यांना फार सुग्रीवाला कष्ट फार होते आणि त्याच्यामध्ये हे एक अचानक राज्य मिळालं. मग तो स्त्रिया, दारू अशा ह्याच्यामध्येच तो आपलं जीवन व्यतीत करू लागला आणि तो श्रीरामाचं कार्य विसरून गेला. म्हणजे सीतेचा शोध घ्यायचा हे पण विसरून गेला. मग होतं काय, अशा वेळेस आपल्या कोणीतरी जो आता राजा आहेत, कोणीतरी मंत्री म्हणा किंवा एखादा आपला जर मित्र असेल कोणी किंवा गुरु असेल, मग तो काय जर आपला असेल तर तो आपण ज्यावेळेस असं वाहत जातो, भरकटत जातो, तर कोणीतरी सल्ला देणारा असावा. मग इथे काय झालं, हनुमंतराय हे सुग्रीवाचे मंत्री होते. मग हनुमंतरायांनी विचार केला पुढचा, की पावसाळा आता संपत आलेला आहे, मग आपलं कार्य आपण केलेलं नाही, सीतेचा शोध घेण्याचं आपण काही हालचाल केलेली नाही, हे काही बरोबर नाही. हे हनुमंतरायाने दूरदृष्टीनं जाणलं आणि मग ते सुग्रीवाला समजावून सांगतात. मग हनुमंतराय हे मंत्री होते सुग्रीवाचे आणि एक सल्लागार पण होते, गुरु पण होते त्यांचे. सुग्रीव हनुमंतरायाचं ऐकायचे. मग हनुमंतराय सांगू लागले की बघा म्हणे, हे सुग्रीवा, तुला राज्य मिळालं, पत्नी मिळाली, सुखसोयी मिळाल्या, श्रीरामाने आपलं काम केलं. आता परंतु तू श्रीरामाचं काम करत नाहीस, तू त्याचं कार्य विसरलास. तुम्ही दोघांनी मैत्री केली होती, आता पावसाळा संपत आलेला आहे. श्रीराम सांगण्याच्या अगोदर आपण आपलं कार्य करायला पाहिजे. मित्रांनी सांगायला नको की हे माझं काम कर. मित्रांनी ओळखायला पाहिजे की माझ्या दुसऱ्या मित्राला कशाची गरज आहे, काय गरज आहे, त्याप्रकारे न सांगता, मित्रांनी न सांगता त्याचं कार्य आपण केलं पाहिजे. तू मैत्री केलेली आहे श्रीरामाबरोबर, मग तू आपण आपलं कार्य करायला पाहिजे. सीतेचा शोध घ्यायला पाहिजे, त्याच्यासाठी तयारी करायला पाहिजे. सर्व वानर सेनाला बोलावून आणायला पाहिजे. आपली सेना सर्व पृथ्वीवरती चहूकडे पसरलेली आहे. निरोप पाठवण्यासाठी वेळ लागेल आणि सेना येण्यासाठी पण वेळ लागेल. पावसाळा तर संपत आलेला आहे. अशा प्रकारचं योग्य सल्ला योग्य वेळी श्री हनुमंतरायांनी सुग्रीवाला दिलेला आहे. मग हनुमंतरायाच्या सल्ल्यावरून सुग्रीवानी सगळीकडे वानर सेना पाठवलेली आहे. हजारो वानर त्यांनी चहूकडे पाठवले आणि जिथं जिथं आहेत, वनामध्ये म्हणा, समुद्राच्या काठी म्हणा, गुफेमध्ये म्हणा, डोंगर पर्वत, जिथं जिथं आपली सेना असेल त्या सर्वांनी 15 दिवसाच्या आतमध्ये किष्किंधा नगरीला यावं असा निरोप पाठवला. असे हजारो वानर त्यांनी पाठवून दिलेले दूत म्हणून. मग इकडे काय झालं बघा, पावसाळा संपत आला होता. श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा, अरे आता पावसाळा तर संपत आलेला आहे, परंतु सुग्रीवाकडनं काही हालचाल वाटत नाही. बहुतेक सुग्रीव आपलं कार्य विसरला असेल बहुतेक. कारण काय, सुग्रीवाला रामचंद्र प्रभूजीला पण जाणीव आहे की माझा मित्राने फार कष्ट सहन केलेले आहेत, त्याला आता थोडे सुखाचे दिवस आलेले आहेत. तो बहुतेक आपलं त्या सुख भोगण्यामध्ये तो आपलं कार्य विसरला आहे, बहुतेक विषयामध्ये गुरफटला आला आहे. तर श्रीरामचंद्र प्रभू काय म्हणतात लक्ष्मणा, तू जा म्हणे आणि त्याला आठवण करून दे की आपलं सीतेचा शोध घ्यायचा आहे. आपल्याला काही जास्त वेळ राहिलेला नाही, 14 वर्ष संपत आलेले आहेत. 14 वर्षाच्या अगोदर आपणाला अयोध्येला जावं लागेल. समजा अगर 14 वर्ष पूर्ण झाले आणि अयोध्येला गेल्यानंतर बिकट परिस्थिती होईल. भरत तिकडे वाट पाहत आहेत, सगळेजण वाट पाहत आहेत. आणि तू जा म्हणे लक्ष्मणाला सांग
तिची आठवण करून दे आणि त्याला हे पण सांग म्हणे की रामचंद्र प्रभू रागावलेले आहेत, रुष्ट आहे तुझ्यावरती. अशा प्रकारचं थोडं धमकी दे आणि सांग म्हणे. मग तितक्यामध्ये त्यावेळेस काय झालं, लक्ष्मणाला पण जोशमध्ये उठला आणि तो जाण्यासाठी किष्किंधेला जाण्यासाठी निघालेला आहे. लक्ष्मण थोडा रागात होता. तो म्हणतात, हे रामचंद्र, हे बंधू, सांगायचं भानगडीत नाही पडणार नाही, मी त्याला मारूनच येतो म्हणे, त्याला मारून टाकतो, असं रागारागाने लक्ष्मण म्हणत आहे. आपल्याला माहीतच आहे लक्ष्मण हा लक्ष्मणाचा क्रोध आहे. लक्ष्मणाला क्रोध अनावर होत असतो, राग लवकर येतो. हे रामायणामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रसंगामध्ये अनुभव आलेला आहे की लक्ष्मणाच रागावरती त्याचं नियंत्रण नसतं. लक्ष्मणाला क्रोध फार लवकर येतो. मग तो लक्ष्मण रामचंद्र प्रभूला म्हणतायत की मी त्या सुग्रीवाला सांगण्याच्या भानगडीत पडत नाही, मी त्याला मारूनच येतो. मग श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मणाला समजावून सांगतात, हे बघ म्हणे, मारू नको म्हणे, नुसती धमकी दे. आपला उद्देश काय आहे? आपला उद्देश काय? सुग्रीवाला शिक्षा करणे नाही आहे. आपला उद्देश काय? आपला उद्देश आहे सीतेचा शोध घेणे. आणि हे बघ म्हणे, तिच्या सल्ल्याशिवाय, तिच्या सैनिकाशिवाय, वानराशिवाय सीतेचा शोध लागणं कठीण आहे. आपण दोघं कुठं शोधणार? सीतेचा शोध घ्यायचा असले तर हजारो करोडो वानराची गरज आहे. चौकडे सर्व पृथ्वीवरती पाठवावं लागेल. जरी रावण दक्षिण दिशेला श्रीलंकेकडे गेला असेल, लंकेला जर गेला असला तरी माहीत नाही म्हणे तो सीतेला लंकेतच ठेवलं आहे की आणखीन कुठं ठेवलेलं आहे, किंवा आणखीन कुठे लपवून ठेवलं आहे ते माहीत नाही. म्हणून सर्व वानरसेनाची आपल्याला गरज आहे. लक्ष्मणाला मारून आपल्याला काही फायदा नाही आहे. आपला उद्देश आहे सीतेचा शोध घेणे. आणि सुग्रीवाच्या मदतीशिवाय, सुग्रीवाच्या सैन्याच्या मदतीशिवाय हे कार्य होणार नाही. फक्त तू त्याला तिच्या कर्तव्याची जाणीव करून दे, त्याला थोडं धमकाव म्हणे. अशा प्रकारे समजावतात श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मणाला. मग लक्ष्मण रामचंद्र प्रभूचं ऐकतात, पण तो राग काही कमी होत नाही. तो रागारागामध्ये किष्किंधा नगरीला जातो. आणि मग वानरसेना पाहतात. काही सैनिक असतात जे रक्षा करत असतात किष्किंधा नगरीची. ते पाहतात की लक्ष्मण येत आहे, रागात आहे, धनुष्यबाण घेऊन येत आहे. मग वानर फार घाबरले. जे किष्किंधा नगरीची सुरक्षा करणारे वानर होते ते फार घाबरले. आणि काही वानर पळत जाऊन सुग्रीवाला सूचना देतात की बघा म्हणे, लक्ष्मण येत आहे आणि तो फार रागावलेला आहे, क्रोधात आहे. अशाच प्रकारची सूचना काही वानर सुग्रीवाला देतात. मग प्रथम काय करतो, अंगद जे आहे प्रथम येऊन लक्ष्मणाचं स्वागत करतो, त्यांना प्रणाम करतो आणि स्वागत करतो. लक्ष्मण अंगदाला म्हणतो, हे बघ अंगदा, तू जा म्हणे, तू तुझ्या चुलत्याकडे जा आणि सुग्रीवाकडे जा आणि तू त्याला सूचना दे की लक्ष्मण आलेले आहेत, रागात आहेत आणि तुला भेटू इच्छितात. अशा प्रकारची सूचना दे, सांग तू म्हणे. मग अंगद जातो सुग्रीवाकडे आणि अगोदरच काही वानर येऊन सुग्रीवाला सूचना दिलेली असते. अंगद पण जातो आणि सांगतात की लक्ष्मण आलेले आहेत, रागात आहेत. काय त्यांचा राग काय माहीत नाही आहे, परंतु त्याच्या हावभावावरनं वाटतं की ते फार क्रोधात आहेत. मग काही मंत्री जे आहेत सुग्रीवाचे सल्ला देतात लक्ष्मणाला की आपण जावं आणि भेटावं. हनुमंतराय पण सुग्रीवाला सल्ला देतात
की आपण जावं आणि भेटावं. श्रीरामानं त्याचं काम केलेलं आहे. तू तुझं कार्य विसरलास, तरी परंतु आणखी काही वेळ गेलेली नाही आहे. तू जाऊन लक्ष्मणाला भेटावं, त्याचं स्वागत करावं, प्रथम त्याचा राग शांत करावा. हे हनुमंतराय सुग्रीवाला सल्ला देतात की जायला पाहिजे, आपण त्यांना भेटायला पाहिजे. ते जर काही बोलले तर आपण ऐकून घ्यायला पाहिजे. त्यांचे रागावणं बरोबर आहे. हे बघ म्हणे, 4 महिने झाले, पावसाळा संपत आला, परंतु तू एक वेळेससुद्धा श्रीरामचंद्र प्रभू लक्ष्मणाला भेटायला सुद्धा नाही गेलास. सीतेचं कार्य करण्याचं, सीता शोध घेण्याचं ते कार्य तर विसरून गेलास, परंतु श्रीरामचंद्र प्रभूंना भेटण्यासाठी सुद्धा गेला नाहीस. तुला माहीत आहे श्रीरामचंद्र प्रभू किती दुःखी आहेत, तू त्याला विसरलास. मग त्या मित्राला किती वाईट वाटत असेल. मी एका मित्राचं एवढं कार्य केलं आणि तो मित्र आपलं कार्य विसरला आणि 4 महिने झाले एक वेळेससुद्धा भेटायला आला नाही. मग त्यांना किती वाईट वाटत असेल. म्हणून हे बघ म्हणे, एक मंत्री म्हणून मी तुला सल्ला देत आहे की तू जा आणि अगोदर जाऊन लक्ष्मणाचं स्वागत कर, त्याचा राग शांत कर आणि मग पुढे चर्चा काय होते ते पाहू आपण. मग त्यावेळेस सुग्रीव काय म्हणतो हनुमंताला, हे म्हणता, हनुमंता, मी जाण्याच्या अगोदर असं कर म्हणे, तूच जा आणि तूच जाऊन त्याचा आदर सत्कार कर, त्याचा राग शांत कर अगोदर, मग मी भेटतो म्हणे. सुग्रीव जे आहे हा अगोदरपासनं पुरुषार्थ आहे त्याच्यामध्ये, परंतु कधी कधी तो फार भीतो. कोणतेही कार्य करण्यासाठी भित्रा असं वर्णन आलेलं रामायणामध्ये, तो भित्रा आहे. जरी काही असतात, काही मोठे योद्धे जे असतात, पराक्रमी असतात, परंतु काही वेळेस ते भित्रे असतात. त्यांना ते कार्य फार मोठं वाटतं, त्यांना फार भीती वाटते. तशा प्रकारे सुग्रीव हा रामचंद्र प्रभूची सुग्रीवाला फार भीती वाटत होती आणि ते म्हणतात की, आणि लक्ष्मणाची पण वाटत होती. ते हनुमंताला म्हणतात, हे हनुमंता, तू अगोदर जा आणि लक्ष्मणाचा राग अगोदर कमी कर आणि राग कमी झाल्यानंतर त्याला घेऊन ये, मग मी भेटतो म्हणे. मग हनुमंतराय ठीक आहे म्हणाले. तितक्यात मग सुग्रीवाने आणखीन एक कार्य केलं, तारेला पण पाठवलं. तारेला म्हणाले, तू पण जा म्हणे हनुमंताबरोबर आणि तुम्ही दोघंही जाऊन लक्ष्मणाचं स्वागत करा, त्याचा राग शांत करा आणि राग शांत झाल्यानंतर मग मी भेटेन म्हणे. मग हनुमंतराय आणि तारा दोघंही लक्ष्मणाला भेटण्यासाठी निघतात. मग वाटेमध्ये हनुमंतराय तारेला काही सल्ला देतात. हे बघ म्हणे तारे, लक्ष्मण तर रागावलेला आहे, तू कशा प्रकारे वागावं आणि असं कर म्हणे, तू अगोदर भेट, मी भेटण्याच्या अगोदर तू अगोदर भेट आणि लक्ष्मणाबरोबर कसं बोलावं, तिच्याबरोबर कसं वागावं, काय उत्तर द्यावं, हे हनुमंतराय तारेला समजावून सांगतात आणि तारेला म्हणतात, तू अगोदर जा, तू अगोदर भेट आणि नंतर मी भेटतो. ह्याच्यामध्ये पण एक मुत्सद्देगिरी आहे हनुमंतरायाची, तारेला अगोदर पाठवण्याची. उद्देश का असतो की लक्ष्मण हे फार रागात आहे, त्याचा अगोदर राग शांत करणे पहिला प्रथम आणि नंतर मग जी काही चर्चा आहे ती चर्चा करायची. म्हणून हनुमंतराय प्रथम तारेला पाठवतात. तारा तर मद्यप्राशन केलेली होती, तिच्या अंगावरती कपडे थोडेच होते, परंतु तारा फार हुशार होती. एवढं असूनसुद्धा तारेचा संवाद अगोदर ज्यावेळेस तारेने वालीला संवाद दिला ते आपण पाहिलेलं आहे. ती तारा किती हुशार आहे, जिची तारीफ वाली पण करतो,
सुग्रीवाला सांगतो की तारेचा तू सल्ला घेत जा. म्हणजे तारा फार हुशार होती, चतुर होती. कोणत्या प्रसंगामध्ये कसं वागावं हे तिला माहीत होतं. जरी ती मद्यप्राशन केलेली असली तरीसुद्धा मग तारा जाऊन प्रथम लक्ष्मणाला भेटते आणि प्रणाम करते. लक्ष्मण ज्यावेळेस तारेला पाहतात, एक तर स्त्री आणि तिच्यामध्ये अंगावरती कमी कपडे. ज्यावेळेस लक्ष्मण तारेला पाहतात, एक तर स्त्री आहे ती आणि अंगावरती कमी कपडे. मग त्यावेळेस लक्ष्मणाचा जे आहे सर आहे असं खाली, ते खाली मान घालतात. त्यांची दृष्टी खाली होते तारेला पाहून. आता पहा, हिच्यामध्ये एक सायकॉलॉजिकल गोष्ट आहे. मनुष्य कितीही रागावला, कितीही क्रोध आला, तर ज्यावेळेस मान खाली होते आणि दृष्टी खाली असते त्यावेळेस रागावू शकत नाही. बघा, तुम्ही करून बघा, प्रत्येकाने करून बघायचं. ज्यावेळेस आपण रागावतो त्यावेळेस आपण खाली मान घालायची आणि खाली मान घालून ओरडायचं. ओरडता येतं का बघा. हे ज्यावेळेस हा एक प्रकार आहे की राग कसा कमी करावा. कित्येक जण सांगतात की राग आल्यानंतर 1 ते 10 आकडे मोजा किंवा मोठा श्वास घ्या, अशा बरेच प्रकार सांगतात. हा आणखी एक प्रकार आहे की राग आला की खाली मान घालायची. खाली मान घातल्यानंतर काही वेळानंतर मग राग आपोआप शांत होतो. मग लक्ष्मणाने खाली मान घातली. खाली मान घातल्यानंतर एकतर स्त्रीला पाहून त्यांचा राग कमी झाला आणि खाली मान घातल्यानंतर लक्ष्मणाचा राग थोडा कमी झाला, शांत झाला. मग त्यावेळेस तारा लक्ष्मणाला बोलू लागली अर्थपूर्ण भाषेमध्ये, मृदू भाषेमध्ये, कोमल भाषेमध्ये. लक्ष्मणाला म्हणतात, हे राजकुमार, आपण का रागावला? हां, कोण्या वानराने तुमची छेड काढली का? तुम्हाला कोणी अपशब्द बोलले का? किंवा तुम्ही कुणाला काही काम सांगितलं, ते काम नाही केलं का कोणी वानरानं? अशा प्रकारची भाषा. असलं साहस कोण करेल? कोण वानर करेल? तुमची आज्ञा कोण मोडेल? तुम्ही का रागावलात मग? सांगा म्हणे, कोण्या वानराने तुम्हाला अपशब्द बोलला का? किंवा तुम्ही कोण्या वानराला काही काम सांगितलं होतं, ते काम केलं नाही का? त्या वानराला तुमचा प्रताप माहीत नाही का? मग असं कोण केलेलं आहे? असा दुस्साहस कोण केलेला आहे? कशासाठी तुम्ही रागावलात? कारण काय सांगा? अशा प्रकारचे भाषा अर्थपूर्ण भाषेमध्ये, मृदू भाषेमध्ये ज्यावेळेस तारा म्हणते त्यावेळेस लक्ष्मण म्हणतात, म्हणले, हे तारे बघ म्हणे. तारेचं प्रथमच तारेचे शब्द ऐकत आहेत लक्ष्मण. मग तिची भाषा, तारेची भाषा, मृदू भाषा, कोमल भाषा, अर्थपूर्ण भाषा ऐकून लक्ष्मणावरती प्रभाव पडतो. मग ते तारेला म्हणतात, हे बघ तारे, मला माहीत आहे म्हणे, तू तुझ्या स्वामीचं हित करण्याचा नेहमी प्रयत्न करतेस. तुला तुझ्या स्वामीचं हित व्हावं असं वाटतं, म्हणून तू अशा प्रकारची भाषा बोलत आहेस. परंतु सुग्रीव ह्या विषयामध्ये गुरफटलेला आहे. तो आमचं काम विसरला, आपलं कर्तव्य विसरला, मित्र विसरला, सीतेचा शोध घ्यायचं विसरला. हे सगळं विसरून गेला आणि विषय भोगत आहे. तू काही सांगत का नाहीस? तू लक्ष्मणाला, तू सुग्रीवाला समजावून का सांगत नाहीस? त्याचं कर्तव्याची आठवण का करून देत नाहीस? अशा प्रकारचं लक्ष्मण कुणाला? तारेला सांगत आहेत. मग तारा काय उत्तर देते बघा. तारा म्हणते, हे राजकुमारा, ही काय रागवण्याची वेळ आहे का म्हणे? आता ही काय रागवण्याची वेळ आहे का? आणि दुसरं, आपल्या मनुष्यावरती कोण रागवतं का हो? आपल्या मनुष्यावरती कोणी रागवत नसतात. सुग्रीव श्रीरामाचा भक्त आहे, श्रीरामाचा सेवक आहे, श्रीरामाच्या कार्याचा सतत विचार करत असतो. तिच्या डोक्यामध्ये नेहमी
श्रीरामाच्या कार्याची आठवण आहे, चिंता आहे. तो सतत नेहमी विचार करत असतो. हां, थोडी दिरंगाई झाली म्हणे, मान्य आहे. आपण श्रेष्ठ आहात, समजून घ्या. आम्ही काय म्हणे, आम्ही वानर, सुग्रीव वानर, आम्ही वानर, तुम्ही श्रेष्ठ आहात. आणि दुसरे काय म्हणे, शरीरामध्ये कोणताही जो मनुष्य किती मोठा असला, कामबल आहे जे मनुष्याच्या शरीरामध्ये, ते फार बलवान असतं. काम जे आहे मनुष्याला पंगू बनवतं, काही मनुष्याला वेडं करतं आणि त्याची बुद्धी चालत नाही. ही मनुष्याची गती आहे. आता पहा म्हणे, विश्वामित्र एवढे मोठे ऋषी होते, इतके वर्ष तपश्चर्या केले होते, ब्रह्मत्वाला प्राप्त झाले होते, ब्रह्मऋषी झाले होते. विश्वामित्र हे ब्रह्मऋषी झाले होते, तरीसुद्धा ते मेनकेमध्ये अडकले, विषयामध्ये अडकले आणि मेनकेबरोबर 10 वर्ष संसार केला. एवढे मोठे ऋषी, एवढे ब्रह्मत्वाला पावलेले विश्वामित्र, ते सुद्धा त्या कामापुढे हातबल झाले होते. मग आम्ही तर काय म्हणे, वानर जातीचे आम्ही, अगोदरच कामी. आणि त्यात सुग्रीव एवढं कष्ट भोगल्यानंतर त्याला एकदम सुख मिळालं. मग तुम्ही सांगा म्हणे, असे चांगला दिवस मिळाल्यानंतर तो विषयामध्ये गुरफटेल, नाही तर काय करेल? कामवासना फार बलवान असते, त्याला जिंकणं फार कठीण आहे. तुम्ही थोडं समजून घ्या. आणि तुम्ही श्रेष्ठ आहात. आपल्या मनुष्याची काही चूक झाली असेल तर समजावून सांगायचं असतं. तुम्ही श्रेष्ठ आहात, सुग्रीव जर काही चुकला तर समजावून सांगा. आणि दुसरे एक, सुग्रीव काही श्रीरामाचं कार्य विसरलेलं नाही म्हणे. थोडी दिरंगाई झाली. पहा म्हणे, अगोदरच हजारो वानराला सुग्रीवानी पाठवून दिलेलं आहे. सुग्रीवाची जी सैन्य आहे पूर्ण पृथ्वीवरती पसरलेलं आहे. त्या पृथ्वीवरती पसरलेल्या सैन्याला येण्यासाठी सुग्रीवानी अगोदरच हजारो वानराला पाठवून दिलेलं आहे आणि सर्वांना सूचना दिलेली आहे की 15 दिवसाच्या आतमध्ये सर्व पृथ्वीवरील वानर इथं किष्किंधा नगरीला यावेत, अशा प्रकारच्या सूचना आहे. मग बघा म्हणे, काही वानर आहेत, जवळचे वानर जे आहेत किष्किंधा नगरीला अगोदरच आलेत म्हणे. समुद्राकडचे म्हणा, वनात राहणारे जवळचे वानर आहेत, काही आजूबाजूच्या पर्वत आहेत, ते अगोदरच आलेले आहेत. आणि काही जे आहेत ते येत आहेत, अशी सूचना मिळालेली आहे की काही वानर येत आहेत. आता एवढा मोठे करोडो वानर यायचे म्हटलं तर थोडा वेळ लागेलच. तर तुम्ही काही चिंता करू नका, असं तारा लक्ष्मणाला सांगत आहे. मग सांगत असताना काय झालं की तितक्यामध्ये काही बाहेर वानराचा आवाज ऐकू येऊ लागला. मोठमोठे वानर जे आहेत गलबला करत आहे, मोठमोठे वानर जे आहेत गलबला करत आहे. मग तितक्यात 2-4 वानर आत आले आणि त्या वानराने सूचना दिलेली आहे की बघा म्हणे, काही जे वानर अगोदरच आलेले आहेत आणि काही दूरच्या समुद्रावरचे, काही दूरच्या वनात राहणारे, काही विंध्याचल पर्वतावरचे, काही अस्ताचल पर्वतावरचे वानर आलेले आहेत आणि लांबचे वानर येत आहेत, अशा प्रकारची सूचना काही वानरांनी आत येऊन दिली. मग तारा लक्ष्मणाला म्हणते, बघा म्हणे, अगोदरच काही वानर आले होते, आता दुसरीकडचे पण वानर येत आहेत. आपण आपला राग शांत करावा. मला माहीत आहे म्हणे की तुम्ही तुमच्या मर्यादेचं पालन केलात आणि मला पाहून तुम्ही आपली दृष्टी खाली घातली, हे योग्य केलं म्हणे. हे मर्यादेला धरूनच आहे, तुमचा आदरच आहे. परंतु एक आहे म्हणे, योग्य कामासाठी, काम जर योग्य असेल आणि आदरपूर्वक माया बहिणीच्या नात्याने परस्त्रीकडे पाहणे हे काय वाईट नाही.
मग ती काय सांगते बघा, तारा किती किती योग्य मार्मिक बोलते. योग्य कामासाठी, काम योग्य आहे, आदरपूर्वक माया बहिणीच्या या नात्याने स्त्रीकडे पाहणे हे शास्त्राला धरून आहे. म्हणजे तुम्ही जे केलात ते बरोबर आहे, परंतु दृष्टी खाली घेतली एका स्त्रीला पाहून, हे बरोबर केलात तुम्ही, तुमच्या मर्यादेप्रमाणे वागलात, परंतु योग्य काम आहे. आणि माया बहिणीच्या दृष्टिकोनात जर पाहणे स्त्रीकडे काही हे काही पाप नाही आहे आणि हा अधर्म नाही आहे. आपण आत यावं. लक्ष्मणाला म्हणते की आपण सुग्रीवाला भेटावं. असं म्हटल्यानंतर मग हनुमंतराय मागे उभे टाकले होते. त्यांनी पाहिलं की लक्ष्मणाचा थोडा राग कमी झालेला आहे. हनुमंतरायाचा हिच्या मागे एक दूरदृष्टी होती, एक प्रकारचा धूर्तपणा होता की त्यांना माहीत होतं की स्त्रीला पाहिल्यानंतर लक्ष्मणाचा राग कमी होतो. म्हणून तारेचा योग्य प्रकारे त्यांनी वापर केलेला आहे. अगोदर तारेला भेटवलं लक्ष्मणाला, म्हणजे लक्ष्मणाचा राग थोडा कमी व्हावा. नंतर हनुमंतराय भेटलेले आहेत. हनुमंतरायांनी लक्ष्मणाला प्रणाम केला आणि म्हणाले, हे बंधो, हे तुमचंच घर आहे, या म्हणे. आणि आता पाहिलात ना तुम्ही की सुग्रीवाला थोडा उशीर झाला, परंतु पाहिलंत ना किती वानर आलेले आहेत. एवढे करोडो वानर जमा व्हायचे म्हणजे वेळ लागणारच आहे. तर तुम्ही चला म्हणे, आज चला, सुग्रीवाला भेटा असं म्हणून, आणि तुम्ही जी आज्ञा कराल ते आम्ही पाळू असं गोड बोलून लक्ष्मणाचा हात हातात घेऊन हनुमंतराय लक्ष्मणाला सुग्रीवाकडे घेऊन जातात. आणि सुग्रीवाची भेट होते. सुग्रीव ज्यावेळेस लक्ष्मणाला पाहतो त्यावेळेस सिंहासनावरून उठून हात जोडून लक्ष्मणाचं स्वागत करतो. आणि थोडा उशीर झाला याबद्दल क्षमा मागतात. सुग्रीव लक्ष्मणाची क्षमा मागतो. हे बंधू म्हणे, श्रीरामाची हे जितकं जे ऐश्वर मला मिळालेलं आहे, श्रीरामचंद्र प्रभूच्या कृपेने मिळालेलं आहे, तुमच्या कृपेने मिळालेलं आहे. नाहीतरी मला राज्य मिळालं नसतं. मला माहीत आहे म्हणे की तुम्ही रामचंद्र प्रभू स्वतः रावणाला मारण्यासाठी आणि सीतेला बंदीखान्यातून सोडवण्यासाठी सक्षम आहात, हे मला माहीत आहे. रामचंद्र प्रभू परमात्मा आहेत. तुम्ही सक्षम आहात दोघंही की रावणाला मारून सीतेला सोडू शकता. परंतु आपल्या भक्ताची मित्राची कीर्ती व्हावी म्हणून तुम्ही आम्हाला मान दिलेला आहे, असं सुग्रीव लक्ष्मणाला म्हणतो. हे बघा म्हणे, माझं एवढं भाग्य होतं, पूर्वीचं काहीतरी पूर्वकर्म असायला पाहिजे की रामचंद्र प्रभूची आणि माझी मैत्री झालेली आहे. हे कोण? सुग्रीव लक्ष्मणाला सांगतात. आणि म्हणतात, आणखीन एक सांगतात की म्हणे, हे बंधो, आम्ही तुमचे सेवक आहोत. आणि बघा म्हणे, कुण्या तरी सेवकाची केव्हा तरी थोडी तरी चूक होते. असा कोणताही सेवक नाही की ज्याची एकही चूक झालेली नाही. कोण्या तरी सेवकाची केव्हा तरी काहीतरी चूक होते. मनुष्य स्वभाव आहे. आणि त्यात तर आम्ही वानर आहोत म्हणे, तर आमच्याकडून चूक होणं हे स्वाभाविकच आहे. तुम्ही आम्हाला क्षमा करा. तुम्ही मोठे आहात, मोठ्या मनाने आम्हाला क्षमा करा असं म्हटल्यानंतर मग विचार करतात की म्हणे, आपण श्रीरामचंद्र प्रभूकडे जाऊ आणि त्यांना भेटू. असे म्हणून लक्ष्मण, सुग्रीव, हनुमंतराय, मुख्य वानर श्रीरामाकडे जातात. श्रीरामाची भेट होते. आताच्या या सत्रामध्ये इथंच थांबतो. पुढील
पुढील सत्रामध्ये श्रीरामाची भेट कशी होते, वानर सेना कशी जमते, वानर सेनेची कशी विभागणी होते, ते चौचौकडे कसे पाठवतात, कोणत्या दिशेला कोणत्या वानर जातात, अशा प्रकारेची कथा ही पुढच्या सत्रामध्ये पाहू. आणि आतापर्यंतच्या प्रसंगावरून आपल्या जीवनामध्ये काय बोध घ्यावा आपण, हे नंतरच्या सत्रामध्ये आपण याचा विचार करू. आता हे सत्र इथेच थांबवतो. नमः पार्वतीपती हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.